ब्राउन राईस शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्राउन राईस, किसलेलं नारळ, ड्रायफ्रूट्स, तूप आणि गूळ. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. पहिल्यांदा आपण 1 वाटी ब्राउन राईस चांगले परतून घेऊयात. यात तेल तूप काही न टाकता आपण हे मस्त तव्यावर भाजून घेऊयात. चांगले खरपूस असे भाजले पाहिजे. 1-2 मिनिटांमध्ये ते भाजून होतील. आता हळूहळू आपल्याला कळत आहे की त्याचा रंग बदलत आहे. छान मस्त फुललेले आहेत. 3 ते 4 मिनटं लागतात ह्याला मस्त फुलायला. चांगले फुललेले दिसतात. मग गॅस बंद करून घ्यायचा. आता हे भाजलेले तांदूळ आपण ग्राइंड करून घेऊयात. शिरा बनवण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवून त्यात 2 चमचे तूप टाकून घेऊयात. ते थोडंसं पिघळल्यावर त्यात आपण आता तो ग्राइंड केलेला जो ब्राउन राईस आहे ते टाकून छान थोडंसं परतून घेऊयात. ते छान तुपात आपण भाजून घेऊयात. आता हा 2 मिनटं मस्त तुपात भाजून घेऊयात. आता हळूहळू त्याचा मस्त खमंग वास यायला लागेल. आता त्यात आपण 2 वाटी गरम केलेलं पाणी, चांगलं उकळलेलं पाणी टाकून झाकून ठेवूयात. म्हणजे ते चांगलं शिजेल. 1 ते 2 मिनटं झाकून ठेवूयात. त्यात मग 1 वाटी गूळ, 1 ते 2 चमचे किसलेलं ओलं नारळ आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स. आता मी ह्यात बदाम घेतलेले आहेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचे ड्रायफ्रूट्स, काजू, पिस्ता, बदाम काही घेऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल. छान ते मिक्स करून थोड्या वेळ झाकून ठेवूयात. जर तुम्हाला त्यात ड्रायफ्रूट्स किंवा ओलं नारळ टाकायचं नसेल तरीही चालेल. प्लेन शिराही अगदी मस्त लागतो. ह्यात आपल्याला पाणीचं प्रमाण म्हणजे 1 वाटी जर ब्राउन राईसचा रवा घेतला तर त्याच्या दुप्पट वाटीने पाणी किंवा त्यापेक्षाही जास्त आपण घेऊ शकतो. छान मिक्स करून घेऊयात. चांगलं तूप त्याला सुटत आहे वरती. मस्त प्रकारे आपला हा शिरा आता तयार होत आहे. गॅस बंद करून घेऊयात 1-2 मिनिटांनी आणि ते सर्व करूयात छानपैकी. आता ह्याला आपण मस्त खोबऱ्याने गार्निश करूयात. त्यात थोडेसे बदाम किंवा कुठलेही ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडतील. अशा प्रकारे हा मस्त हेल्दी शिरा तयार आहे.